काव्या हलकेच थरथरत होती, पण जेव्हा तिने दिव्याच्या विजयी चेहऱ्याकडे आणि राणीच्या तिरस्काराने भरलेल्या नजरेकडे पाहिलं तेव्हा तिच्या मनात एक वेगळीच शांती पसरली. आज तिने रुद्राला बोलावलं होतं आणि त्याचा प्रभाव बघून तिला एक प्रकारचं समाधान वाटलं. रुद्राला तिथे फार वेळ थांबायचं नव्हतं. त्याचा चेहरा नेहमीप्रमाणे थंड होता. त्याने कुणाकडेही न बघता निघून गेला. दिव्या तर उत्साहाने उड्या मारत काव्याकडे आली. अगं, तुझा नवरा तुझ्यासाठी इथे आला. किती देखणा आहे तो. मीराचा चेहरा पाहिलास का? तोंड काळं पडलं तिचं. राणी आणि तिच्या मैत्रिणीचा चेहरा मात्र उतरला होता. त्यांच्या अपमानाने त्या चिडून तिथून पळून गेल्या. दिव्याचे वडील मात्र अजूनही गोंधळले होते. हा रुद्र होता का? काव्या, तुला त्याला इथे बोलवायची काय गरज होती? दिव्याने लगेचच विषय बदलला. अहो, मोठ्यांनी लहानांच्या प्रकारात पडू नये आणि परत मीरासारख्या बाईला इथे बोलवू नका. मला अगदी वाईट वाटेल. काव्याच्या मनात मात्र अजूनही वादळ होतं. तिला माहीत होतं घरी परतल्यावर रुद्र तिच्यावर राग काढणार. तिला आज जरा उशिरा घरी जायचं होतं. कदाचित रुद्र झोपलेला असेल आणि ती शांतपणे आपल्या खोलीत जाऊ शकेल असा तिचा विचार होता. पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. जेव्हा ती घरात पोहोचेल तेव्हा तिला धक्का बसेल. गायकवाड कुटुंबाच्या वृद्ध आजी तिथे बसलेल्या होत्या. पांढऱ्या शुभ्र केसांच्या आजी, ज्यांच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. त्यांनी टेबलावर हात आपटला. हातातल्या नीलमणीच्या कड्यांचा आवाज आला. रुद्र, मी ऐकले की तुझं बाहेर कोणाबरोबर तरी अफेअर आहे. काय चाललं आहे? रुद्रचे डोळे तिरपे झाले. त्याने ओठ घट्ट दाबले. मनात फक्त एकच विचार, विकासने तक्रार केली आहे का? पण आजीचा संताप बघून त्याने स्वतःला सावरलं. आजी, तुम्ही अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. मी फक्त तिचा उपकार फेडतोय. तिने माझा जीव वाचवला म्हणून मी तिला इथे काही काळ राहण्याची परवानगी दिली. आजीचा चेहरा अजूनही कठोर होता. आणि तुझी बायको, ती कुठे आहे? मला वाटतं तू तिला कुठेतरी पाठवले. रुद्रची नजर थोडीशी भिरभिरली. काव्या तर बाहेर गेली होती. ती बाहेर गेली तिच्या मैत्रिणीबरोबर. तो म्हणाला, ती वृद्ध आहे पण मूर्ख नाही. मला फसवायचा प्रयत्न करतोयस का? आजीचा आवाज कडक झाला. रुद्रच्या मनात एक उसळणारा संताप होता. काव्याला आज बाहेर जाण्याची काय गरज होती? मी तिला लगेच बोलावतो, तो म्हणाला आणि फोन लावला. काव्या एका कॅफेमध्ये बसून जेवत होती. पण रुद्रचा फोन येताच तिच्या अंगावर शहारा आला. ताबडतोब घरी ये. रुद्रचा आवाज थंडगार होता, पण त्यात दडलेला राग स्पष्ट जाणवत होता. मी नाही, मी बाहेर आहे. जरा वेळ लागेल. काव्या थोडी घाबरली. माझी आजी आली, तो म्हणाला. काव्या गप्प बसली. तिने घाईघाईने पैसे दिले आणि घराकडे निघाली. रुद्र दरवाज्यात उभा होता. त्याच्या डोळ्यात एक थंडगार झळक होती. आजीला वाटतंय की माझं कोणावर तरी अफेअर आहे. त्यामुळे काहीही चुकीचं बोलायचं नाही, समजलं? तो तिच्या जवळ येत कुजबुजला. त्याचा आवाज नीट ऐकून घेत काव्याने डोकं हलवलं. पण तिच्या मनात एक कल्पना आली. हे वेगळं शुल्क लागतील, ती म्हणाली हलकसं हसत. काव्या, रुद्रने दात ओठाखाली दाबले. ती गोड हसली. आजचं प्रकरण विसरून जा. रुद्रचा चेहरा कठीण झाला, पण अखेर त्याने मान हलवली. आजी. काव्य आली. रुद्रने आवाज दिला. आजीने तिच्याकडे नजर टाकली. त्याचं निरीक्षण फारच तीव्र होतं. आजी, काव्याने गोड हसून म्हटलं. आजी थोड्या थबकल्या. हे बघा, मला आजी म्हणते. गोड आहे. त्यांनी काव्याचा हात हातात घेतला. काव्या, हे नावसुद्धा खूप सुंदर आहे. उन्हासारखं उजळ. रुद्र त्यांच्या मागे उभा होता. त्याचा चेहरा अजूनही निर्विकार, पण डोळ्यात एक इशारा, चुकीचं काहीही बोलू नकोस. रुद्रने तुझ्याबद्दल खूप सांगितलं, काव्या म्हणाली. तो म्हणतो तुम्ही खूप प्रेमळ आहात. आजी हसल्या. हा रुद्र फक्त बोलतो, पण एक लवकरच मूळ होऊ द्या. रुद्राला वारस हवा, म्हणजे अशा अफवा पसरवणाऱ्यांना उत्तर मिळेल. रुद्र आणि काव्याच्या नजरा एकमेकांना भिडल्या. कमरेला घट्ट धरलेले रुद्रचे हात आता थोडेसे सैल झाले होते. काव्या शांत होती, पण रुद्रच्या मनात मात्र वादळ उठले होते. ही बाई खरंच काहीतरी वेगळी होती. संधी साधून त्यांच्या आजीचं मन जिंकण्याचा प्रयत्न ती करत होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांची आजी तिच्या बोलण्याला भोळली होती. पण बरं झालं, आता उशीर झालाय. तुम्ही दोघं आराम करा. आजी घड्याळाकडे बघत म्हणाली. रुद्र, तुझ्या बायकोला घेऊन जा. मला
सोडायला यायची गरज नाही. आणि हो, काव्या खूपच बारीक आहे, ती नीट जेवत नाही असं दिसते. प्रिया, तू इथेच थांब आणि तिच्या तब्येतीची काळजी घे. आजी. रुद्र काही बोलणार होता, पण प्रिया ही त्यांच्या आजीच्या विश्वासू माणूस होती. तिने इथे थांबायचं म्हणजे तो त्याच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवणार आणि आजीला सगळं सांगणार. हे चालणार नव्हतं. आजीने डोळे बारीक करत त्याच्याकडे संशयाने पाहिलं. काय झालं रुद्र? तू मला फसवायचा प्रयत्न करतोयस का? मला खुश करण्यासाठी काव्याला इथे आणलंस आणि मी गेल्यावर तिला हाकलून लावणार आहेस असं वाटतंय. असं कसं होईल? मग प्रिया इथे थांबेल. तुला त्याचा विरोध करायचा आहे का? ठीक आहे, तिला थांबू द्या, रुद्र म्हणाला, आवाज शांत पण थंड. त्याने मागे वळून काव्याकडे पाहिलं. ती निष्पाप चेहऱ्याने उभी होती, पण रुद्रच्या डोळ्यात मात्र एक वेगळा संताप दिसत होता. आज रात्री तो तिच्याशी हिशोब चुकता करणार होता. काव्याच्या पाठीवर एक थंड वाऱ्याची धूळ गयासारखं वाटलं. त्यांच्या नजरेत तीव्र संताप होता. जेव्हा रुद्र तिला आपल्या खोलीत घेऊन गेला तेव्हा ती चमकली. मी इथे राहणार आहे का? ही तीच खोली होती जिथे तो बेशुद्ध अवस्थेत होता, पण आता पूर्णतः नव्याने सजवलेली वाटत होती. त्या बिछाण्याकडे पाहताच तिच्या गालावर लाली चढली. तिला त्या रात्रीचं आठवलं, जेव्हा त्याच्या शर्टाची बटन तिने उघडली होती. त्यांच्या ओठावर एक थंड हसू उमटलं. आजीने तुला इथे थांबायला सांगितले म्हणून काय तू असा विचार करतेस की तुला माझ्या बिछाण्यावर झोपू दिलं जाईल? असं नाहीये, ती पटकन म्हणाली. छान, मग आज तू जमिनीवर झोपणार. त्याने तिच्या कॉलरला पकडलं. कसला विचित्र माणूस आहेस, मुलीला जमिनीवर झोपायला सांगतोय. माझ्या आजीला फसवलंय म्हणून तुला माफ करेन असं वाटतंय का? तो तिच्या जवळ आला. काव्याला आठवलं तिने आजच त्याला धमकावलं होतं आणि त्याला अजून शिक्षा द्यायची संधी मिळाली नव्हती, कारण आजी आल्यामुळे ते राहिलं होतं. ठीक आहे, मी जमिनीवर झोपते. ती पटकन पांघरून घेऊन जमिनीवर अंथरूण घालू लागली. रुद्रने संतापाने तिच्याकडे पाहिलं, पण त्याने काही बोललं नाही. तो नंतर बाथरूममध्ये गेला आणि थोड्याच वेळात पाण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. काव्या बाथरूमच्या दाराकडे पाहत राहिली. धूसर काचेपलीकडे त्याचा उंच राकट बांधा दिसत होता. तो खरंच देखणा होता, पण तिच्यासाठी तो केवळ एक धोकादायक व्यक्ती होता. जेव्हा तो बाहेर आला तेव्हा ती आधीच झोपलेली होती. रुद्राला थोडं आश्चर्य वाटलं. इतक्या निर्धास्तपणे झोपली होती. त्याच्यासोबत एका खोलीत असूनही त्याने पांघरून ओढलं आणि झोपायचा प्रयत्न केला, पण खोलीत एक हलकीशी सुवासिक गंध दरवळत होती. त्याने मनात विचार केला, तिने अत्तर लावले आणि म्हणते की माझ्या मनात काही नसलं तरी चालेल. थोड्याच वेळात त्याला तिच्या स्थिर श्वासाचा आवाज आला. ती गाढ झोपली होती. रुद्र चिल्ला, माणूस आहे का डुक्कर, अशी कशी कुठेही झोपते? त्याने संतापाने पांघरून बाजूला केलं, पण तिच्या शांत चेहऱ्याकडे पाहून काहीच बोलला नाही. किती वेळ गेला कळलंच नाही, पण अचानक त्याला तीव्र वेदना जाणवू लागल्या. रात्रीच्या गडद शांततेत त्याच्या भरभराटीच्या श्वासाचा आवाज ऐकू येऊ लागला. काव्या जागी झाली. रुद्र, तुला काय झालं? त्याच्या कपाळावर घामाचे थेंब चमकत होते. तू ठीक आहेस का? माझ्या पायांना त्रास होतोय, तो वेदनेने म्हणाला. डॉक्टर म्हणाले होते एका वर्षभराच्या अंथरुणावर पडून राहिल्यामुळे असं होतं. व्यायाम आणि मसाज केल्याशिवाय काही उपयोग नाही. त्याने वेदना सहन करत तिचा हात पकडला. मी कोणाला तरी बोलावते, ती घाईने म्हणाली. नको, त्याने हात घट्ट पकडला. विकासच्या माणसांना कळलं तर ते माझ्या अशक्तपणाचा फायदा घेतील. काव्याने पटकन फोन काढला आणि उपाय शोधायला सुरुवात केली. हे पायांचे स्नायू आकुंचन पावल्याने होतं. मसाज केला तर खूप फरक पडतो, ती म्हणाली. रुद्रने तिला संशयाने पाहिलं. मी जरा मदत करायचा प्रयत्न करते, ती म्हणाली आणि त्यांच्या पायावर हात ठेवून मसाज करायला लागली. त्यांच्या पायावर बसलेली काव्या घामाने डबलेली होती, पण पूर्णतः एकाग्र होती. थांब, रुद्र अखेर ओरडला. मी हलक्या हाताने करते. त्याने संतापाने तिला ओढून घेतलं आणि तिला खाली पाडलं. हे तुझंच काम आहे, तो तिच्या डोळ्यात रोखून पाहत म्हणाला. आणि त्या रात्री त्या खोलीत नुसते वेदनेचे आणि रोषाचे धुसफूस ऐकू येत होते. काव्याच्या शरीरातून एक थंड लहर गेली. जेव्हा रुद्र तिच्यावर ओरडला, तिचं काळीज दडपून गेलं. चेहरा पांढरट पडला
रुद्र, तुम्ही काय करत आहात? ती घाबरून ओरडली, त्याच्या छातीला दूर ढकलत, कारण तिच्यासमोर उभा असलेला माणूस आता वेगळाच वाटत होता. आता तुला भीती वाटते, पण थोडं आधी काय करत होतीस? रुद्रने तिरस्काराने विचारलं. थोडं आधी मी तुमच्या आजारपणावर उपचार करत होते, काव्या घाबरत म्हणाली. अचानक तिच्या डोक्यावर थंड पाण्याची बादली ओतली गेली. रुद्रच्या डोळ्यातील राग एकदम शांत झाला आणि त्याने स्वतःला सावरलं. त्याने डोळे घट्ट मिटले. स्वतःला शांत करत, इथून निघून जा, त्याने थंड स्वरात आदेश दिला. तुम्ही वेडे झालायत का? काव्या धडपडत खोलीतून बाहेर पडली. रुद्र स्वतःच्या भावनांनी चिडला होता. त्याला काव्याविषयी हे विचित्र आकर्षण जाणवण्याचा राग आला. हे सगळं मूर्खपणाच होता. त्याने स्वतःला एका कंबळाने झाकलं आणि पलंगाच्या दुसऱ्या टोकाला वळला. सकाळी काव्या उठली तेव्हा रुद्र खोलीत नव्हता. ती बाहेर आली तेव्हा तिला प्रिया तिच्याकडे कठोर नजरेने बघताना दिसली. मॅडम, तुम्ही उठलात? काल रात्री खोलीत बराच गोंधळ झाला. म्हातारी मालकीन साहेबांना काळजी वाटत होती, पण आमचे तरुण मालक नुकतेच बरे झाले आहेत. तुम्हालाही काळजी घेतली पाहिजे. काव्या काही बोलणार तेव्हाच प्रियाने तिला अडवलं. प्रिया ही आजी मालकीनबाईंची विश्वासू माणूस होती, पण नव्या नवरीबाबत त्यांचा काही चांगले विचार नव्हते. पैशासाठी एका कोमामध्ये असलेल्या माणसाशी लग्न करणारी ही बाई कोण असणार? आमच्या मालकासाठी ती लायक आहे का? तिचं मन खवळून गेलं. तुम्ही फक्त विकत घेतलेलं खेळणं आहात. माझ्याशी मोठेपणा करू नका. घरकाम तरी करता येतं का? रुद्रने मला कधीही काम सांगितलं नाही, काव्या म्हणाली. त्यांनी सांगितलं नाही म्हणजे तुम्ही काही करणार नाही का? स्वतः कळत नाही का? हे खोली साफ करा. प्रियाने तिला एका खोलीत ढकललं. खोली भरगच्च सामानाने भरलेली होती आणि धुळीने माखळलेली होती. काव्याचा श्वास कोंडला. ती उलटी होण्याच्या बेतात होती. तेव्हाच तिला एक जुना फोटो दिसला. तिने हातात घेतला आणि फोटो पाहिला. त्यात एक सुंदर बाई एका 1 वर्षाच्या गोड मुलासोबत बसली होती. काव्याला ते दोघं कुठेतरी पाहिल्यासारखे वाटले. एका कोपऱ्यात प्राचीन फुलदाणी चमकत होती. काव्याने सहजच उचलली. तेव्हाच रुद्राचा स्तब्ध आवाज दुमदुमला. कोण आहे त्या रूममध्ये? काव्याचा हात थरथरत कापले. रुद्र आत धावून आला. चेहरा दगडासारखा कठोर. त्याच्या डोळ्यात प्रचंड राग होता. या खोलीत यायची तुझी हिंमत कशी झाली? तो गरजला. मी काव्या काही बोलणार तेवढ्यात तिच्या हातून फुलदाणी सटकली. हे काय झालं? प्रिया आत पळत आली आणि फुलदाणी तुटलेली पाहून तिने तोंडावर हात ठेवला. ही दिवंगत रुद्रची आई यांची आहे आणि तू त्याला तोडलंस? काव्या सुन्न झाली. तिने थोड्या वेळापूर्वी पाहिलेला फोटो तिच्या डोळ्यासमोर तरळला. रुद्रची आई आणि तो लहानपणी. रुद्रच्या डोळ्यात रक्तासारखी तीव्र आग दिसली. त्याचा आवाज दणाणला. निघून जा आणि परत इथं पाऊल ठेवू नकोस. काव्या घाबरत बाहेर पळाली. प्रियाने मनातल्या मनात हसत विचार केला, हा आमच्या मालकाच्या अश्रूचा गहिरा घाव आहे. ज्याने त्याला स्पर्श केला त्याचा नाश ठरलेला आहे. आता कोण वाचवणार त्या मूर्ख बाईला? घराबाहेर आलेली काव्या पायात चप्पल घालूनच रस्त्यावर उभी होती. अजून तिने काही खाल्लेही नव्हते. तिने हताश होऊन दिव्याला फोन लावला. परत रुद्रने तुला हकललं का मीरामुळे? दिव्याने विचारलं. नाही, यावेळी काहीतरी वेगळंच झालंय, काव्या म्हणाली. दिव्याने अंदाज लावला. ती प्रिया काहीतरी गडबड करत नाही ना? तिला दोष देणं योग्य नाही. मीच फुलदाणी पाडली. त्याला नवीन फुलदाणी दिली तर तो शांत होईल का? काव्या विचार करत होती. विसरून जा. दिव्याने घड्याळ बघितलं. तुला काही काम आहे का? काव्याने विचारलं. हो, माझ्या कंपनीच्या एका व्यावसायिक भागीदारासोबत मी भेटणार आहे. तू पण ये, काहीतरी शिकशील. रुद्रशी तुटलं तर माझ्या कंपनीत काम करशील, दिव्याने मिश्किलपणे सांगितलं. काव्याला ते पटलं आणि ती दिव्यासोबत रेस्टॉरंटला गेली. मात्र आत प्रवेश करताच पहिल्या खुर्चीवर बसलेला माणूस पाहून ती हादरली. तो